कल्याण तालुक्यातील बाबगाव येथे देवरुंग या भागात येणाऱ्या कैलासवासी गुलाबराव दानवटे एज्युकेशन अँड वेलफेअर संस्था संचालित महर्षी गुरुकुल इंग्लिश स्कूल देवरुंग या इंग्लिश माध्यमातील शाळेच्या कार्याध्यक्षपदी बाबगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश दादा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली। यावेळेस या नियुक्तीच्या कार्यक्रमास महाराष्ट्र आदिम कातकरी संघटनेचे संस्थापक जगन दिवे व महाराष्ट्र आदिम कातकरी संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष काळूराम वाघे तसेच उमेश जोशी हे उपस्थित होते। त्यानंतर सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। सुरुवातीला कार्याध्यक्षांच्या दालनाचे उद्घाटन नवनियुक्त कार्याध्यक्ष श्री राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी श्री गुलाबराव दानवटे एज्युकेशन अँड वेलफेअर संस्था संचालित महर्षी गुरुकुल इंग्लिश स्कूल संदर्भात सविस्तर माहिती सांगितली। तसेच नवनियुक्त कार्याध्यक्ष श्री राजेश दादा पाटील यांचा सत्कार करत अभिनंदन केले व त्यांचे आभार मानले। बघूयात मान्यवर या प्रसंगी काय म्हणाले। प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आज मी सांगू इच्छितो की देवरुंग बाबगाव इथे आमची गेली 15 ते 20 वर्ष झालं महर्षी गुरुकुल नावाची शाळा सुरू असून त्या शाळेला महाराष्ट्र शासनाची आता 1ली ते 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स अशी परवानगी आहे। तरी आजूबाजूच्या 15 ते 20 गावातील मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। तसेच आज रोजी माननीय श्री राजेश पाटील यांची आमच्या संस्थेच्या कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे। तरी त्यांच्या माध्यमातून तसेच सरकारच्या माध्यमातून आमची कामं सर्व पूर्ण जातील अशी आमची अपेक्षा आहे। तर या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करत आहे। महर्षी गुरुकुल इंग्लिश स्कूल बाबगाव देवरुंग इथे आज श्री राजेश पाटील साहेब यांचं कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली। तर मी त्यांचे खूप आभार मानेन। तसेच त्यांच्या पत्नी पाटील मॅडम यांचेही मी आभार मानेन। आणि आज त्यांनी अमूल्य वेळ आमच्यासाठी जो दिला त्याच्यासाठी मी सर्वांचे आभार मानते। तसेच आमच्या शाळेच्या चेअरमन श्रीमती यशोदा पंडित जोशी यांनीही काही बाबी त्यांच्या पुढे मांडल्या आहेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे। आज माझी गुरुकुल इंग्लिश स्कूल या स्कूल कार्याध्यक्ष पदाची माझी निवड केलेली आहे। नुसती निवड करून होणार नाही, तर माझी स्कूलची जबाबदारी वाढलेली आहे। ज्या पण या स्कूलच्या समस्या आहेत, एवढ्या आजूबाजूच्या परिसरात बरीच मुलं आपली शिक्षण घेतील ही माझी जबाबदारी राहील। आणि स्कूलची जी पण अडचणी असेल ती मी सोडवण्याचा प्रयत्न भरपूर माझ्या कार्याने करेन आणि माझी जबाबदारी राहील।
न्यूज 100 मराठीसाठी उमेश जोशी, भिवंडी.